तर सगळ्यात आधी तुम्ही ह्या ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता, खूप छान असं फिनिशिंग आलेलं आहे। फ्रंट पार्ट जो आहे पूर्ण आपण टोटली अंडरग्राऊंड पाइपिंग सोबत इथं रेडी केलेला आहे। तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग फ्रंट पार्ट बघायला मिळणार आहे। सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण आणि कंप्लीट बघा। काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा। बॅक पार्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर चला स्टार्ट करूया आपल्या अशा छान अशा आजच्या व्हिडिओला। तर त्याआधी फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज इथं रेडी करणार आहोत, स्लीवलेस। तर स्टेप बाय स्टेप पूर्ण आपण जे ब्लाऊज आहे फिनिशिंग सोबत रेडी करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथं पेपरवरती कटिंग करणार आहोत। पूर्ण जे आपलं मेजरमेंट आहे ते मी घेतलेलं आहे, जितकी आपल्याला प्रिन्सेस कटला माप लागतात तर ती पूर्ण आपण इथं सगळ्यात आधी पेपरवरती लिहून घेतलेले आहेत। तर ब्लाऊजसाठी लागणारी जी माप आहे तर ती छाती, कमर, शोल्डर, पूर्ण उंची, मुंडा इतकी माप आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी लागतात घेतलेला आहे। तर छाती जी आहे 34 आहे, त्याचा चौथा भाग आपल्याला 8.5 इंच घ्यायचा आहे, प्लस 2 इंच आपण प्रत्येक ब्लाऊजमध्ये मार्जिन ॲड करतो। तर छातीमध्ये 2 इंच मार्जिन ॲड केलेला आहे, कमरेमध्ये सुद्धा मार्जिन 2 इंच ॲड केलेला आहे। कमर जी आहे तर ती 30 आहे, त्याचा चौथा भाग मी 7.5 घेतलेला आहे। पूर्ण उंची जी आहे 2.5 इंच प्लस 1 इंच 14.5 इंच मी शोल्डर 7.5 घेतलेला आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं आपली जी मेजरमेंट आहे तर ती इथं मार्किंग करणार आहोत। पेपरवरती सगळ्यात आधी आपण कटिंग करणार आहोत। तर पूर्ण उंची 14.5 वर मी घेतलेले आहे। आता त्या लाईनवरती आपल्याला शोल्डर इथं माप घ्यायचं आहे। तर शोल्डर मी इथं 7.5 घेतलेला आहे, कारण आपण इथं बोटनेक ब्लाऊज जो पॅटर्न आहे बॅकचा तर तो इथं बनवणार आहोत। तर 7.5 इथं मी शोल्डर घेतलेला आहे। तर आता 7.5 इंचावरती मी असं शोल्डर मार्किंग केलेलं आहे। तर त्यानंतर जितका आपण शोल्डर घेतो तितकाच मुंडा सुद्धा घ्यायचा आहे। तर शोल्डर 7.5 आणि मुंडा सुद्धा मी 7.5 इंच घेतलेला आहे। आता त्यानंतर छातीचा आपण इथं माप घ्यायचं आहे। तर 8.5 प्लस 2 इंच छातीचं इथं मी माप घेतलेलं आहे। तर 10.5 इंचावरती मी असं मार्किंग करत आहे। जे 2 इंच आपण मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे। तर छाती आणि कमर आपण असं 2-2 इंच मार्जिन जे आहे ॲड करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर जो आपला मुंडा आहे तर तो 1.5 इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि असं क्रॉसमध्ये आपल्याला इथं मुंड्याला जे आहे अशी लाईन आखून घ्यायची आहे क्रॉसमध्ये 1.5 इंच आतमध्ये घेऊन। त्यानंतर 1.5 इंचाच्या आकारावरती आपण मुंड्याला असं दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आहे। तर आपला फ्रंटचा जो शेप आहे तर तो आपण अशा पद्धतीने द्यायचा आहे। आणि त्यानंतर बॅकचा जो आपला पार्ट आहे तर तो बाहेरच्या आकाराने आपण इथं असं जॉईंट करायचा आहे। तर आपलं हा जो पार्ट आहे तर तो बॅक आणि फ्रंटचा असा दोन्ही पार्ट आपले एकदम निघतात। तर आता गळारुंदी जी आहे 4.5 इंचावरती मी घेतलेली आहे आणि गळा उंची जी आहे तर ती सुद्धा आपण अशी घेतलेली आहे 4.5 इंचावरती। तर गळारुंदी मी 4.5 इंचावरती घेतली आणि जी गळा उंची आहे तर ती 5.5 इंचावरती घेतलेली आहे आणि गळ्याला असा थोडासा मी गोल आकार असा दिलेला आहे। आता त्यानंतर जो आपला कट्स पॉइंट येतो प्रिन्सेस कटचा तर तो मी 3.25 इंचावरती घेतलेला आहे। तर 3.25 इंचावरती मी असा कट्स पॉइंट जो आहे आपला प्रिन्सेस कटचा मार्किंग केलेला आहे आणि त्याच लाईनवर आपण इथं 5 इंचावरती असं एक स्ट्रेट लाईन आखून घेणार आहोत, जी मी 5 इंचाची घेतलेली आहे। तर मी रुंदी जी आहे आपली कटचा जो पार्ट आहे तर तो 3.25 इंचावरती घेतलेला आहे आणि त्यानंतर जी आपली स्ट्रेट एक लाईन आखलेली आहे वरच्या साईडला तर ती 5 इंचाची घेतलेली आहे। आता मुंड्यामधून आपण 1.5 इंचावरती शेप द्यायचा आहे। तर मी 1 इंचावरती असं मार्किंग केलेलं आहे। जर तुम्हाला थोडासा हा खाली वाटत असेल तर अजून थोडासा आपण इथं वरती घेऊ शकतो, जसं की मी ते घेतलेलं आहे। थोडासा आपल्याला इथं वरच्या साईडला असा शेप घ्यायचा आहे, जेणेकरून आपला प्रिन्सेस कट जो शेप असतो तर तोही खूप घातल्यानंतर फिटिंग आणि छान बसतो। तर आपण असा शेप दिलेला आहे। गळ्याला सुद्धा आपण असं गोल मार्किंग केलेलं आहे गळ्याचं। आता त्यानंतर दोन्ही साईडला आपण असंच आतल्या स्पेससाठी 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला।
तर दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलेला आहे। जर तुमची छाती अजून थोडीशी हेवी असेल तर तुम्ही 2.25 इंच दोन्ही साईडला घेऊ शकता। तर तुम्ही 1.5 इंच दोन्ही साईडला घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण असं आपले जे पार्ट्स आहेत तर ते कट करायचे आहेत पेपरवरती। तर आता सेंटरपासून आपण असं कट करायचं आहे पेपर। तर या पद्धतीमुळे आपले फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही एकदम निघतात, आपल्याला वेगळं वेगळं कोणतेही काढायला लागत नाही। तर तुम्ही इथं बघू शकता की आपले फ्रंट आणि बॅक पार्ट असे सेपरेट निघलेले आहेत। तर आता आपण सगळ्यात आधी फ्रंट पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे। तर दाखवल्याप्रमाणे आपण अशा पद्धतीने आपले जे पार्ट्स आहेत प्रिन्सेस कटचे तर ते कट करून घ्यायचे आहेत। तर आता हे जे ब्लाउज आहे आपल्याला स्लीवलेस बनवायचं आहे, तर त्यामुळे थोडंसं शोल्डर जे आहे आपण इथं अर्धा इंच कमी करणार आहोत, कारण आपण याला स्लीव्ज जोडणार नाही, स्लीवलेस आपण ब्लाउज जे आहे ते बनवणार आहोत। तर त्यामुळे फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की अर्धा इंच शोल्डर फक्त आपण इथं कमी करायचं आहे। जसं की मी इथं कमी केलेलं आहे अर्धा इंच। फ्रंट आणि बॅक पार्टचं शोल्डर जे आहे असं एकदम पेपर ठेवून मी असा कट केलेला आहे। जर तुम्ही ह्याला स्लीव्ज जोडणार असाल तर हे एक्स्ट्राचं आपल्याला अजिबात काही कट करायचं नाही। तर आता आपला फ्रंट असा पेपर कटिंग जो आहे झालेला आहे। तर आपलं ब्लाउजचं जे कटिंग आहे पेपर कटिंग अशा पद्धतीने झालेलं आहे। तर आता आपण इथं अस्तरवरती पेपर कटिंग जे आहे आपलं इथं करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी बॅक पार्ट इथं कट करून घेणार आहे अस्तरवरती। तर बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन वगैरे वाढवायचं नाही। जसं आपला बॅक पार्ट आपला पेपर कटिंग निघलेला आहे, कटिंग केलेला आहे, त्या बरोबर ॲक्युरेट आपण असं मार्किंग करून अस्तरवरती आपण कटिंग करून घेणार आहोत। तर एक्स्ट्रा कोणतेही मार्जिन आपल्याला बॅक पार्टमध्ये वाढवून घ्यायचं नाही। तर बॅक पार्टची जी डिझाईन आहे तर तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर बॅक पार्ट जो आहे अस्तरवरती कटिंग झालेला आहे। तर आता आपण फ्रंट पार्ट इथं तयार करणार आहोत, कटिंग करणार आहोत। तर आता आपण गळ्याची इथं बाजू घेतलेली आहे, प्रिन्सेस कटचा आपला पहिला जो पार्ट आहे तर तो इथे घेतलेला आहे। आणि त्यानंतर हा जो प्रिन्सेस कट आहे तर तो आपण बॅक ओपन करणार आहोत। तर फ्रंट आपण पूर्ण पॅक ठेवायचा आहे आणि जो आपण आपली जी फ्रंट बाजू आपण ठेवतो गळ्याची तर ती अस्तरच्या पॅक बाजूला आपल्याला ठेवायची आहे आणि ती सुद्धा अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून जे आपलं मार्जिन आहे कुठेही कमी पडायला नको। कारण आपण ज्यावेळी प्रिन्सेस कट करत होतो तर त्यावेळी दोन्ही साईडला आपण 1.5 इंचाचं स्पेससाठी एक्स्ट्रा मार्जिन आतल्या साईडला कट केलं होतं। तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने आपला जो पुढचा भाग आहे तर तो ठेवायचा आहे अस्तरवरती आणि पॅक बाजूला ठेवायचा आहे, कारण आपण याला बॅक साईडला हुक लावणार आहोत। त्यानंतर हा पार्ट जो आहे आपण असा कटिंग करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित। आता इथं आपण थोडंसं एक अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी इथं जी आपली बाजू जॉईंट होणार आहे तर तिथं आपण थोडंसं इथं अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी इथं वाढवून घेतलेलं आहे। आणि हा आपला असा फ्रंट, तर आता आपण प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट इथे घेणार आहोत। तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला इथं मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे। तर या पार्टमध्ये सुद्धा आपण आता असं सगळ्यात आधी जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे।
आणि त्यानंतर जी आपली फिटिंगची साईड असते तर तिथून क्रॉसमध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। तर 1.5 इंच तुम्ही इथं बघू शकता, मी असं क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे आणि ती लाईन जी आहे आपल्याला अशी क्रॉसमध्ये वरच्या साईडला जोडून घ्यायची आहे। आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथे सुद्धा आपण असं थोडं थोडं वाढवून घेतलेलं आहे। आता हा सुद्धा पार्टचा आपण कट करून घ्यायचा आहे इथं अस्तरवरती। तर आपले प्रिन्सेस कटचे जे पार्ट्स आहेत तसे अस्तरवरती कटिंग करून झालेले आहे। तर आपण मेन कापडावरती जसं आहे तसं आपण हे ठेवून कट करायचं आहे। एक्स्ट्रा कुठेही मेन कापडावरती आपल्याला मार्जिन ॲड करायचं नाही। तर हा आपला बॅक आहे आणि आपले फ्रंट आहे, तर आपण मेन कापडावरती हे कट सगळ्यात आधी करून घेऊया। तर आता मेन कापडावरती मी हे जे पार्ट्स ठेवून कट केलेले आहेत आणि मेन जे कापड आहे तर तुम्ही तो बघू शकता की मी एक्स्ट्रा कुठेही एक्स्ट्रा थोडंसं सुद्धा घेतलेलं नाही। अगदी काटोकाट मी तो फ्रंट पार्ट जो आहे कट केलेला आहे। बॅक साईड थोडंसं मी एक्स्ट्रा कट केलेलं आहे, पण फ्रंट जो आहे आपण इथं कप्स लावणार असल्यामुळे डबल अस्तर आपण इथं घेतलेलं नाही। तर त्यामुळे फ्रंट जो आपलं पार्ट आहे कट करताना मेन कापडावरती ॲक्युरेट आपला जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तसं कट करून घ्यायचं आहे। आता ही जी पट्टी आहे तर ती हाताची पट्टी आहे, जशी की आपण स्लीव्हजला आपली जी धडी आहे तर ती लावतो। तर ही धडी मी बॅक साईडला डिझाईनसाठी वापरणार आहे। तर आपण सगळ्यात आधी फ्रंट पार्ट इथं तयार करून घेणार आहोत। तर जसं नॉर्मल आपण फ्रंट जोडतो तसं आता फ्रंट मेन कापडावरती सगळ्यात आधी जोडायचं आहे। तर या कापडाला आपण अस्तर जोडलेलं नाही, फक्त कापड आपण इथं जोडून घेत आहोत। तर दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपल्याला हे जे फ्रंट आहे तर ते जोडून घ्यायचं आहे। तर मेन कापडावरती आपण हे असं जोडून घेतलेलं आहे। तर दुसरी ही साईड आपण अशी जोडून घ्यायची आहे। जर तुमचं हे कापड जे आहे अगदी पातळ असेल तर तुम्ही याला अस्तर सुद्धा लावू शकता। तर थोडं जाड होतं त्यामुळे मी इथं अस्तर जे आहे थोडं स्किप केलेलं आहे। फक्त मी जे आपलं मेन कापड आहे तर ते इथं वापरलेलं आहे। तर आता मेन कापडावरती आपला फ्रंट असं तयार केलेला आहे। तर आता आपण अस्तरवरती जे आपला पार्ट आहे तर ते स्टिच करून घ्यायचं आहे। तर तुम्ही तो बघू शकता की कुठेही आपलं प्रिन्सेस कट जोडताना सुद्धा कमी जास्त कापड झालेलं नाही, अगदी व्यवस्थित कापड इथं दोन्ही आलेलं आहे। अस्तर सुद्धा तुम्ही इथं बघू शकता। तर आता इथं आपण कप्स जॉईंट करून घेणार आहोत। तर कट्सचं सेंटर पॉईंट सगळ्यात आधी आपण इथं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरच्या साईडला आपण इथं 5 इंचावरती जसं की आपण टक्स पॉईंट इथे घेतला होता 5 इंचावरती आपल्याला हे मार्किंग करून दाखवल्याप्रमाणे आपण असे कप्स लावून घ्यायचे आहेत। तर मी शिलाई नाही मारत, फक्त एक टाका घालते कप्सला। नेहमी कप जोडताना फक्त मी सेंटरला जो आहे आपले 3-4 टाके घालून घ्यायचे, अगदी कप्स जे आहेत व्यवस्थित आणि परफेक्ट बसतात। जर तुम्ही याला मशीनने शिवणार असाल तर तुम्ही याला सेंटरला एक टिप मारू शकता। तर अगदी कमी वेळात आपले हे जे कप्स आहेत तर ते लावून होतात। तर दुसरा हे आता आपण कप्स जो आहे असाच लावून घ्यायचा आहे। तर पूर्ण आपण जे कप्स आहेत तसे लॉक करून घेतलेले आहेत। तर आता आपण लावणार आहोत अंडरग्राउंड पाइपिंग गळ्याला। तर आता इथं मी घेतलेली आहे पाइपिंग आणि त्या पाइपिंगला आपण छोटे छोटे इथं सगळ्यात आधी कट्स मारून घ्यायचे आहेत, कारण ते आपण गोल गळ्याला जो शेप आहे तर तिथे वळवणार आहोत। तर त्यामुळे असे कट्स मारून घ्यायचे आहेत। तर तुम्ही हा गळ्याला पलटी सुद्धा मारू शकता किंवा पलटी मारून लेस सुद्धा लावू शकता। तर मी तर पाइपिंग घेतलेली आहे। आता जी पाइपिंग घेतलेली आहे तर ती कप्सच्या उलट्या साईडला मी अशी लावून घेतलेली आहे। तर कप्स आपले दुसऱ्या साईडला आहेत आणि सरळ बाजूला आपण अशी पाइपिंग जी आहे
तर ती लावून घ्यायची आहे। बरोबर कप्सच्या अपोजिट साईडला आपण ही जी पाइपिंग आहे तर ती अशी लावून घ्यायची आहे। पाइपिंग लावताना सुद्धा आपली जी पाइपिंग असते तर त्याच्या बरोबर किनाऱ्याला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर आता हे तुम्ही बघू शकता। तर आता आपण हे मेन कापडावरती ठेवून घ्यायचं आहे, जसं की आपण फ्रंट असा मेन कापडावरती तयार केलेला आहे। आता त्यानंतर हा पार्ट आपण असा ठेवून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे, आणि त्यानंतर जी टिप आपण पाइपिंग जोडताना मारली होती तर त्याच टिपवरती आपल्याला ही टिप व्यवस्थितपणे घ्यायची आहे। सगळ्यात आधी आपण असा गळा ॲडजस्ट करून जी टिप आपण पाइपिंग जोडताना मारलेली आहे तर त्याच टिपवरती आपण आता ही टिप जी आहे तर ती घ्यायची आहे। म्हणजेच आपली जी पाइपिंग आहे तर ती अंडरग्राउंड पाइपिंग तयार होते। तर पूर्ण फिनिशिंग सोबत आपला जो ब्लाउज आहे तर तो इथं रेडी होतो फ्रंट पार्ट। तर इथं सुद्धा आपण छोटे छोटे कट्स देणार आहोत। आणि त्यानंतर आपला अस्तर जे आहे आतल्या साईडला आपण पूर्ण असं पलटी मारून घ्यायचं। आता इथं फिनिशिंग बघू शकता, कापडाचं खूप छान असं फिनिशिंग आलेलं आहे। तर आता आपण जी टिप मारली होती तर त्या साईडला आपण दाबटीप घ्यायची आहे, म्हणजे आपली जी पाइपिंग आहे अगदी व्यवस्थित सेट होते। तर आता गळा खूप छान असा आपला व्यवस्थित सेट झालेला आहे। तर आता आपले जे प्रिन्सेस कटचे जे पॉइंट्स आहेत तर ते व्यवस्थित अशा मुंड्याला आणि खाली बॉटमला जोडून घ्यायचे आहे। पूर्ण अस्तर आणि कापड पूर्ण आपण याला जॉईंट करून घ्यायचं आहे। तर ज्यावेळी आपण अस्तरला कप्स लावतो तर त्यावेळी थोडंसं आपल्याला इथं कापड कमी जास्त होऊ शकतं, तर आपण इथं व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून मग हे अस्तर आणि कापड जे आहे पूर्ण असं जॉईंट करून घ्यायचं आहे। तर अस्तर असं सेट आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर अशी टिप मारत मारत आपल्याला कंटिन्यू टिप करायची आहे। जे पॉइंट्स आहेत आपले अगदी व्यवस्थितपणे आपण हे पॉइंट जे आहेत तर ते घ्यायचे आहेत। मुंड्याजवळ आपण व्यवस्थितपणे फ्रंट आणि आपला जे अस्तर आहे तर ते ॲक्युरेट असं यायला हवं, ह्या हिशोबाने आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे। आता एक्स्ट्राचं सगळं कापड इथं आपण कट करून घ्यायचं। तर आता फ्रंट पार्ट तुम्ही बघू शकता, खूप छान असा आपला सेट झालेला आहे, आणि कप्स सुद्धा व्यवस्थित असे बसलेले आहेत। तर कप्सचा जो आकार आहे तर तो तुम्ही बघू शकता, खूप छान असा आपला आकार जो आहे प्रिन्सेस कटचा, आणि कप्स सुद्धा अगदी व्यवस्थितपणे असे सेट झालेले आहेत। तर आता इथं आपण बॉटमला सुद्धा पाइपिंग लावून घेणार आहोत, अंडरग्राउंड पाइपिंग। तर 1-1.5 इंचाची पट्टी आपण अशी अस्तरवरती कट करायची आहे, आणि त्यानंतर अशी बॉटमला आपण सगळ्यात आधी इथं पाइपिंग लावून घ्यायची आहे। तर मी तर सगळ्यात आधी इथं पाइपिंग लावत आहे। तर इथं सुद्धा पाइपिंग लावताना अगदी पाइपिंगच्या किनाऱ्याला मी इथं टिप घेतलेली आहे। त्यानंतर मी ते घेतलेलं आहे अस्तर। आता ही पट्टी आपण आतल्या साईडला अशी फोल्ड करायची आहे, जसं की आपण कमरपट्टी लावतो तशा पद्धतीने आपण ही अशी पट्टी जी आहे लावून घेतलेली आहे। आणि आपली पाइपिंग जी आहे तर ती सुद्धा अशी अंडरग्राउंड पाइपिंग तयार इथं झालेली आहे बॉटमला सुद्धा। तर इथे छोटे छोटे आपल्याला इथे कट द्यायचे आहे, जेणेकरून जे आपलं कापड आहे फ्रंटला उचलणार नाही।
तर आपलं परफेक्ट फिनिशिंग सोबत आपला फ्रंट जो आहे असा तयार झालेला आहे। तर शेप तुम्ही बघू शकता, खूप छान असा शेप सुद्धा आपला फ्रंटला आलेला आहे। तर या बॅक नेकचा जो कटिंग आणि स्टिचिंग आहे तर तो मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर आता इथं मी बॅक पार्ट जो आहे असा तयार करून घेतलेला आहे फ्रेंड्स। आणि त्यानंतर आता आपण अशा पद्धतीने इथं जोडून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी आपण इथं जे आपण फिटिंग करतो बॉटमला तर ते फिटिंग आपण इथं बघायचं आहे। अगदी दोन्ही लेवल आपण अशा ठेवून बघायचे आहेत। आणि त्यानंतर वरती जे शोल्डरला कमी जास्त झालं असेल तर तिथं आपण कट करायचं आहे। तर माझं शोल्डर जे आहे अगदी ॲक्युरेट आलेलं आहे, तर त्यामुळे मी काटोकाट इथं टिप मारून घेतलेली आहे। तर तुमचं वर खाली होत असेल शोल्डर तर तुम्ही थोडंसं इथं कटिंग करून घ्यायचं। तर दोन्ही पार्ट्स आपण असे सेम करून घ्यायचे आहेत, फ्रंट आणि बॅकचे। तर इथं सुद्धा आपण जोडायच्या अगोदर इथं फिटिंगला खाली बघायचं आहे, दोन्ही आपल्या बाजू ॲक्युरेट इथं करून घ्यायचे आहेत। तर आता इथं शोल्डर माझं थोडंसं तर वर आलेलं आहे, तर मी ते कट करून घेणार आहे टिप मारून। हे बघा इथं थोडंसं मी कट केलेलं आहे। या ट्रिकमुळे काय होतं की फिटिंग करताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही, अगदी व्यवस्थितपणे आपलं फिटिंग जे आहे आपल्या ब्लाऊजचं येतं, कमी जास्त अजिबात होत नाही। आता त्यानंतर आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा शोल्डरमध्ये जोडून घेणार आहोत। पहिला आपण सरळ बाजूने जोडलं शोल्डर आणि त्यानंतर आपण असं उलट्या बाजूने अर्धा इंच घेणार आहोत। तर दुसरी ही साईड आपण शोल्डरची अशी जोडून घ्यायची आहे। तर तुम्ही इथं बघू शकता की खूप छान असं पद्धतीने आपलं ब्लाऊज जे आहे फिनिशिंग सोबत रेडी झालेलं आहे। तर आता आपण याला आपले जे मुंडा आहे तर तिथे आपण याला पाइपिंग लावणार आहोत, ती सुद्धा अंडरग्राउंड पाइपिंग लावणार आहोत। तर दोन्ही पार्ट आपण एकत्र करून घ्यायचे आहेत आणि शोल्डर सुद्धा आपण इथं मोजून घ्यायचं आहे। शोल्डर सुद्धा कमी जास्त होऊ शकतं शिवताना, तर त्यावेळी आपण एक्स्ट्रा जर झाला असेल तर असं कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही शोल्डर जे आहेत असे समान करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतरच आपण असं मुंड्याला पाइपिंग लावणार आहोत, कारण आपण हे ब्लाऊज जे आहे स्लीवलेस ठेवलेला आहे, तर त्यामुळे आपण इथं पाइपिंग जोडणार आहोत मुंड्याला। तर तुम्ही पट्टी सुद्धा वापरू शकता। तर मी इथं पाइपिंग घेतलेली आहे, रेडीमेड पाइपिंग, आणि त्याला छोटी छोटी इथं कट्स देत आहे। तर सरळ बाजूने आपण इथं लावून घ्यायची आहे पाइपिंग। तर कापडाची सरळ बाजू आहे आणि तिथे मी अशी पाइपिंग लावून घेतलेली आहे। अगदी किनाऱ्याला आपण टिप मारून घ्यायची आहे। तर एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत आपला ब्लाऊज जो आहे तो रेडी होणार आहे। तर इथं मुंड्याला मी इथं पाइपिंग लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथं क्रॉसमध्ये कापड घ्यायचं आहे। स्ट्रेट जे कापड आहे तर ते अजिबात नाही घ्यायचं, क्रॉसमध्ये इथं मी पट्टी जी आहे आपली अस्तरची कट केलेली आहे। आता ही पट्टी जी आहे मी सेंटरपासून जोडणार आहे। आता ही पट्टी आपण लावून घ्यायची आहे पाइपिंगला, कारण आपण सुद्धा ह्याला सुद्धा अंडरग्राउंड पाइपिंग देणार आहोत मुंड्याला।
तर दाखवल्याप्रमाणे आपण अशी पट्टी जी आहे अशी जोडून घ्यायची आहे। त्यानंतर डबल फोल्ड होईल इतकी पट्टी आपण इथं ठेवायची आहे। त्यानंतर एक्स्ट्राची सगळी पट्टी आपण इथं कट करायची आहे। तर छोटे छोटे तर आपण इथं कट सुद्धा द्यायचे आहेत। आता ह्यानंतर ही जी पट्टी आहे आपल्याला डबल फोल्ड करून आतल्या साईडला पूर्ण अशी फोल्ड करून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की आपली अंडरग्राउंड पाइपिंग मुंड्याला सुद्धा आपण जॉईंट अशी करून झालेली आहे। अगदी परफेक्ट फिनिशिंग सोबत आपली पाइपिंग जी आहे अशी बसलेली आहे। तर दुसरी ही साइड आपण अशीच रेडी करून घेणार आहोत। तर फ्रेंड्स दुसरी ही साइड सुद्धा मी अशीच कंप्लीट करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपण इथं सरळ बाजूने टिप मारून घ्यायची आहे फिटिंगची ब्लाउजला। एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे एक टिप मारून मी, आणि सरळ बाजूने दोन्ही साईडला सगळ्यात आधी आपण टिप मारून ते घ्यायची आहे। तर आता सरळ बाजूने आपण टिप मारून घेतलेली आहे। आता ब्लाउज आपल्याला उलट करून घ्यायचं आहे इथं। आता मी ब्लाउज उलट करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावरती सुद्धा एक दाबटीप मारून घेणार आहोत। फिटिंगची माप टाकायच्या अगोदर आपण इथं दाबटीप मारून घ्यायची आहे। आता दाबटीप सुद्धा आपण मारलेली आहे। आता त्यानंतर आपण इथं फिटिंगची जी मेजरमेंट आहे तर तिथं टाकून घेणार आहोत। तर 34 साईजचा आपल्या इथं ब्लाउज जे आहे रेडी करायचा आहे। तर दोन्ही साईडला मार्जिन तुम्ही इथं बघू शकता की फुल मार्जिन तर दोन्ही साईडला आलेला आहे, आणि दोन्हीकडे सुद्धा मार्जिन जे आहेत ॲक्युरेट आपलं 2.25 इंचाचं आलेलं आहे, कमी किंवा जास्त सुद्धा नाही। तर एका साईडला मार्जिन कमी एका साईडला जर जास्त झालं तर एका साईडला ब्लाउज जे आहे खेचलं जातं। तर त्यामुळे मार्जिन सुद्धा आपण मोजून इथं घ्यायचं आहे। दोन्ही साईडला ॲक्युरेट दोन्हीकडे मार्जिन जे आहे सेम यायला हवं। तर मी इथं कमर आणि छाती असं माप जे आहे मार्किंग केलेलं आहे। छाती जी आहे आपली 34 आहे आणि कमर जी आहे आपली ती 30 घेतलेली आहे आपण। ॲक्युरेट आपण इथं माप असं घेतलेलं आहे आणि मार्जिन सुद्धा आपल्या ब्लाउजला फुल उरलेलं आहे। एक लाईनमध्ये आपली अशी जी फिटिंगची टीप आहे तर ती सुद्धा व्यवस्थित आलेली आहे। तर आता फिटिंगची तुम्ही टिप मारून घेतलेली आहे। तर या टिपच्या साईडला सुद्धा तुम्ही 2-3 टिपा फिटिंगच्या आणखी एक्स्ट्रा मारून घेऊ शकता। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आपलं परफेक्ट आणि स्लीवलेस ब्लाउज जे आहे तर फिनिशिंग सोबत रेडी झालेला आहे। तर बॅक नेकचं जे कटिंग आणि स्टिचिंग आहे तर तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल। तर या व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तर बॉटमला आपण इथं लटकन लावून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।